हा मित्रांनो, माझं नाव विराज नात्रे. आपल्या कोकणी विराज माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अशा कोकणातला नवीन व्हिडिओ स्वागत करतो आहे. तर बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती काही व्हिडिओ नव्हता येत आणि त्याचं कारण म्हणजे कॉलेजला वगैरे जातो लेट येते संध्याकाळी, त्यामुळे व्हिडिओ वगैरे बनवायला भेटत. आज बोललो लवकर आलं मग बनवून एक व्हिडिओ जे आपले व्हिडिओ राहतील ते आपले सबस्क्रायबर पण वाढत जातील. तर कोकणातलं संध्याकाळचं वातावरण झालं आहे आणि आत्ता पण चाललो आहे काजूमध्ये. बघा पुन्हा काजूत जाऊन येतोय. हां हां, सिद्धा काय काम करता वाटतं. हां हां, काम करतो. हां, पायवाट आहे झालं त्या साईडला. हवा आय काम करतात बाबा, इकडे टाळलं तोडतात. असे तोडताय तेवढं बघा बेटे. हा, फेटा बांधून. हा बरोबर का. हो हो, काजूत जाऊन येतो जरा. हो हा मस्त बाबांची झाली म्हणत तू कुठं बघतीस सगळं फोटो न आलं. हा हा, हो ते जातात, सर्वांना जातात ते. वाड्याची अवस्था बघायला झाली ते. मित्रांनो, इथे वड बघा केवढा मोठा आहे तो. त्याच्यात बुंदाच बघा किती मोठा आहे तो. आता पारंब्या नाहीत ना, तर झोपला गेला मस्त होता. मित्रांनो, ह्या साईडला गल्ली आले. हवा इकडे भावा येतात. इथंच काजूत जातोय, काजूत जातोय, काजूत. हो इथं ना, आता नाही पाणी गेले. हो भावार्थ आपण आलो आता काजूमध्ये. तर दाखवतो काजू वगैरे भवरलेत आपले. आहेत 4-10 आहेत ते भवरले दाखवतो. तर इथे पण भवरले आहे बघा. आता भावरायला सुरुवात झाली बघा. काजू पण झालेत तसे मस्त. हे बघा मित्रांनो, आणि मित्रांनो बारीक फुलं बघा कशी मस्त आली. तुम्ही गुरं वगैरे खातात तुझा. आणि इकडे खाली पण आपली फुलझाड लावलेले आहेत. आणि या साईडला अशा 2 काटण्याचे वंड होते. त्यांच्यावर काटणं झाली होती. ह्या साईडला फुलझाड बघा येतात ते. पूर्ण भरलाय फुलांनी. म्हणजे कशाला वापरत नाही, फक्त पूजेला पण नाही वापरायचे, शोसाठी असतात ती झाडं. आणि इकडे पण हा नवीन प्रकारचा आला आहे कुठला तरी फूल.
मला पण नाही माहीत तो. हा बघा, जर तुम्हाला माहीत असेल कसलं झाड आहे हा तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बघून हे झाड कसलं आहे तो. आता भावरा सुरुवात झाली आहे बघा. गोंड्याची फुलं तिथं आहेत, 4-5 आहेत तिथं. आणि इथं मित्रांनो पाता नाही बघा, म्हणजे साधी साधी पण आहे आणि लेमन, आणि इकडे त्या साईडच्या आहे ते लेमन पात आहे आणि साधी आपली पात आहे. लेमन म्हणजे असा चायला वगैरे टाकल्या नाही अजिबात, ती लिंबासारखा थोडासा चव येते चायला वगैरे. त्यासाठी 2 आहेत इकडचे, लेमन पात आहे आणि आपली साधी पात आहे. ही पण आपली साधीच पात आहे. ह्या साईडला हळद आहे, उकरलेली नाही अजून, तरी ही आहे हळद. त्या साईडला पण आहे हळद. तरी आता जायला रस्ता नाही कारण की गवत वगैरे झाला आहे जास्त. म्हटलं आलो होतं असंच, आपल्या चॅनलवरती व्हिडिओज पण नव्हती, बरेच दिवस झाले. या साईडला पण हळद वगैरे आहेत, त्या साईडला पुढच्या साईडला पण, त्या पुढच्या साईडला पण हळद लावलेली आहे. ते आहेत 7-8 ओले आहेत हळदीच्या. आणि इकडं अशी फुलझाड लावले आहेत. तिथे मागाशी आपण बघितली ना तिथे, तशी इथंच आहेत. मित्रांनो काजूतून जाऊन आलो आणि आता आपली इथे गुरं आहेत ते बघा, तर त्यांना नेऊया आता वाड्यामध्ये. टाईम पण झाला त्यांचा जायचा. आणि जातील डायरेक्ट वाड्यामध्ये. टाईम झाला त्यांचा आता जायचं वाड्यात. इकडून जाऊया, तिथून गवत आहे, ह्यासाठी जाऊया. वेळ चल चल.
बाबा आलेत बांधायला. मित्रांनो इकडे लिंबे आहे आपली. लिंब आलीत त्याच्यावरती. का नाही तुम्ही एक भेटला हलवून काढला तो आणि तो 3-4 भेटले का. तुम्ही बघा गावची लिंबे आणि असेच लिंबा मुंबईला पण भेटतात. आणि तुम्ही अशी लिंबा किती रुपयाला भेटतात मुंबईला 6 लिंबा ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा साईज पण बघा केवढे आहेत. ते 2-3 छोटे आहेत बाकी सर्व मोठे आहेत.